नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा स्टडी बूस्टर मराठी या युट्यूब चॅनलवर मी सिद्धेश्वर सुरवसे मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण टॉप 50 प्रश्न करंट अफेअरचे आपण पाहणार आहोत। हे 50 प्रश्न अतिशय महत्त्वपूर्ण जे प्रश्न आहेत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न असा आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। पहिलं विधान असं आहे, हे तिसरे राष्ट्रीय धोरण आहे जे की डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखालील समितीने तयार केले आहे। दुसरं विधान आहे, 5+3+3+4 शालेय शिक्षणात अभ्यासक्रमांच्या चौकटीचे पालन केले जाईल। तिसरं विधान आहे, प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम फ्रेमवर्क एनसीईआरटीच्या नवीन आणि समर्थित घटक संस्थेद्वारे विकसित केले जातील। तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं म्हणतंय, तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। 1, 2, 3 हे तीनही विधाने कसे बरोबर आहेत। याचं स्पष्टीकरण जे आपण इथे याच्यामध्ये पाहूया। स्पष्टीकरण असं आहे, पहा, पहिले जे काही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होते ते भारत सरकारने 1968 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हे धोरण जाहीर केलेलं होतं। त्याच्यानंतर दुसरं जे धोरण होतं ते 1986 मध्ये जाहीर केलं आणि तिसरं जे काही धोरण जे आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आणि त्याचे अध्यक्ष कोण होते त्या समितीचे, तर डॉक्टर के कस्तुरीरंगन या समितीचे अध्यक्ष होते। त्याच्यामुळे पहिलं विधान जे आहे ते बरोबर आहे। दुसरं विधान काय आहे, या नवीन धोरणात जुन्या 10+2 असं संरचना होती। आता ह्या नवीन धोरणामध्ये कशी आहे, 5+3+3+4 अशी रचना आहे। त्याच्यामुळे दुसरे विधान बरोबर आहे। तिसरं विधान, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 नुसार प्रौढ शिक्षण अभ्यासक्रम फ्रेमवर्क एनसीईआरटीच्या नवीन आणि समर्थित घटक संस्थेद्वारे विकसित केले जातील। त्यामुळे तिसरं विधान देखील कसं आहे, बरोबर आहे। पुढचा प्रश्न, जलसंधारण योजना राबविण्यात देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे, तर ते राज्य आहे महाराष्ट्र, जे की जलसंधारण योजना राबवण्यामधले पहिले राज्य बनलेले आहे। पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय कामगार दिन केव्हा साजरा करण्यात येतो, तर 1 मे रोजी आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करण्यात येतो। पहिल्यांदा 1923 मध्ये कामगार दिन साजरा करण्यात आला। कुठे, चेन्नई या ठिकाणी पहिला कामगार दिन साजरा करण्यात आला 1923 मध्ये। पुढचा प्रश्न, नॅस्कॉमच्या अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची निवड करण्यात आलेली आहे, तर अनंत माहेश्वरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। जागतिक लष्करी खर्चात भारत कितव्या क्रमांकावर आहे, तर भारत 4थ्या क्रमांकावर आहे। कितव्या, 4थ्या क्रमांकावर। आणि पहिल्या क्रमांकावर कोण आहे, तर अमेरिका हा देश आहे। पुढचा प्रश्न, इंडेक्स ऑफ इकॉनॉमिक्स फ्रीडम 2023 मध्ये कोणता देश अव्वल स्थानावर आहे, तर तो सिंगापूर हा देश अव्वल स्थानावर आहे। पुढचा प्रश्न, प्रकाश सिंग बादल यांचे नुकतेच 55व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते, तर ते पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते। कोणत्या राज्याचे होते, पंजाब राज्याचे मुख्यमंत्री होते। पुढचा प्रश्न, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्य व्यवस्थापन मूल्यांकनात देशातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळाला आहे, कोणत्या, तर पेरियार या व्याघ्र प्रकल्पाला प्रथम क्रमांक मिळालेला आहे। कोणत्या, पेरियार। पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय वन्यजीव संमेलन 27 एप्रिल पासून कोणत्या राष्ट्रीय उद्यानात होणार आहे, कोणतं आंतरराष्ट्रीय वन्यजीव संमेलन, तर ते कान्हा या राष्ट्रीय उद्यानात होणार आहे। आता हे माना गाव आहे ते पहा। माना गाव जे आहे ते भारतातील पहिले गाव असं जाहीर करण्यात आलेलं आहे। बॉर्डर ऑफ ऑर्गनायझेशन या सीमावर्ती भागाचा व्हायब्रंट विलेज हे जे काही प्रोग्राम आहे या योजनेमध्ये या गावाचा समावेश करण्यात आलेला आहे आणि हे भारतातील पहिले गाव म्हणून घोषित केलेले आहे। हे गाव जे आहे ते उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यामध्ये येते। कुठे येतं, उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात माना हे भारतातील पहिले गाव म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। या गावाची जी काही सीमा जी आहे ती सीमा चीन या देशाला लागून आहे आणि माना गाव सरस्वती नदीच्या काठावर म्हणजे समुद्र सपाटीपासून सुमारे 3219 मीटर उंचीवर हे गाव वसलेले आहे। या गावातील जी काही बहुसंख्य संख्या आहे ते मंगोल वंशातील आहे। पुढचा प्रश्न, सुलतान अल न्यायादी हा ध्यानात ठेवा। सुलतान अल न्यायादी हा जो व्यक्ती जो आहे स्पेस वॉक करणारा पहिला व्यक्ती, अरब व्यक्ती आहे।
हा व्यक्ती जो आहे स्पेस वॉक करणारा पहिला अरब व्यक्ती आहे. कोण? सुलतान अल नियादी. पुढचा प्रश्न, 68वा फिल्मफेअर बेस्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर आलिया भट्ट यांना भेटलेला आहे. आणि ऍक्टर म्हणून कोणाला भेटलेला आहे? तर राजकुमार राव यांना भेटलेला आहे. डायरेक्टर म्हणून कोणाला भेटलेला आहे? संजय लीला भन्साळी. आपण या फिल्मफेअर पुरस्कारावर एक स्पेशल व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही बघितला नसेल तर ते नक्की जाऊन बघा. पुढचा प्रश्न, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक कोण आहेत? तर गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गायक शाहीर साबळे हे आहेत. पुढचा प्रश्न, गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे लेखक कोण आहेत? तर राजा बडे या गीताचे कोण आहेत? लेखक आहेत. आणि हे जे गीत जे आहे ते महाराष्ट्र राज्यगीत म्हणून स्वीकारलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न, हक्की पक्की ही कोणत्या राज्यात राहणारी लोकांची जमात आहे? तर ते कर्नाटक राज्यामध्ये राहणाऱ्या लोकांची जमात आहे. हक्की पक्की हे एक विवाहित समुदाय आहे आणि हे बुल्ली नावाची भाषा बोलतात आणि हे कर्नाटक भागामध्ये म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये राहणारी जमात आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या मंत्रालयाने संभाव्य तरुण स्टार्टअपना ओळखण्यासाठी युवा पोर्टल सुरू केलेले आहे? तर ते कोणतं मंत्रालय आहे? युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय यांनी म्हणजे संभाव्य जे काही स्टार्टअप जे आहेत त्या स्टार्टअपना ओळखण्यासाठी हे पोर्टल त्यांनी सुरू केलेलं आहे, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, भारताने कोणत्या देशासोबत नेट झिरो इनोव्हेशन व्हर्च्युअल सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे? कोणतं? नेट झिरो इनोव्हेशन व्हर्च्युअल सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. तर याचं योग्य उत्तर आहे युएसए या देशाने युएसए देशासोबत आपण नेट झिरो इनोव्हेशन व्हर्च्युअल सेंटर स्थापन करण्याची घोषणा केलेली आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली डिजिटल सायन्स पार्क कुठे सुरू होणार आहे? तर ते देशातील पहिली डिजिटल सायन्स पार्क कुठे सुरू होणार आहे? केरळ या ठिकाणी ते सायन्स पार्क सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिली वॉटर मेट्रो कुठे सुरू होणार आहे? तर केरळ या राज्यामध्ये वॉटर मेट्रो सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, 100% डिजिटल साक्षरता प्राप्त करणारी भारतातील पहिली ग्रामपंचायत कोणती आहे? 100% डिजिटल साक्षरता आहे जेथे तर लिटरसी रेट 100% तर ते म्हणजे पुलंपारा जे की केरळ या राज्यामध्ये येतं. पुढचा प्रश्न, देशातील पहिली वॉटर मेट्रो कुठं? केरळमध्ये. ही जी मेट्रो जी आहे रुळावर नाही तर पाण्यावर चालते. आणि पुढचा प्रश्न, सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी कोणतं ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे? तर ऑपरेशन कावेरी हे ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे. देशातील पहिली डिजिटल सायन्स पार्क कुठं? केरळ या ठिकाणी उभा करण्यात येणारी आहे. जगातील सर्वात मोठ्या शक्तिशाली रॉकेट स्टारशिपचे प्रक्षेपण कोणी केले? तर ते स्पेसएक्स या कंपनीने केले. ही कंपनी जी आहे ते एलन मस्क यांची आहे, ज्याची स्थापना 2002 मध्ये करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न, पंतप्रधान फसल विमा योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक राज्याला हा पुरस्कार भेटलेला आहे. राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या सचिवालयात लष्करी सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे संदीप सिंग, पर्याय क्रमांक 1 यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे संदीप सिंग हे माजी हवाई दलाचे उपप्रमुख पदावरून निवृत्त झालेले होते, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच साथी पोर्टल मोबाईल ऍप सुरू केले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे कृषी मंत्रालयाने साथी पोर्टल हे ऍप सुरू केलेले आहेत. भारताचे कृषी मंत्री कोण आहेत? नरेंद्र सिंग तोमर यांनी साथी पोर्टल, साथीचा अर्थ काय? सीड ट्रेसेबिलिटी, ऑथेंटिकेशन आणि हॉलिस्टिक इन्व्हेंटरी या मोबाईल ऍपचे त्यांनी काय केलेलं आहे? लॉन्च केलेलं आहे. बियाणे उत्पादने, दर्जेदार बियाणे ओळखणे, बियाणे प्रमाणीकरण या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी याचा वापर केला जाईल. हे सर्वोत्तम बियाणे समृद्ध शेतकरी या थीमवर विकसित केलेले आहे हा मोबाईल ऍप, ध्यानात ठेवा. पुढचा प्रश्न, नॅशनल क्वांटम मिशन अंतर्गत किती कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6000 कोटी रुपये या मिशनच्या अंतर्गत मंजूर करण्यात आलेले आहेत. क्वांटम तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाखाली आर्थिक विकासाला गती देणे हे याचे उद्दिष्ट आहे. मिशन अंतर्गत 2023-24, 2030 आणि 31 या कालावधीसाठी 6000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे हे अभियान राबवण्यात येणार आहे.
ऍपल कंपनीने भारतात आपले पहिले स्टोअर कोणत्या शहरात सुरू केले आहे? तर मुंबई या शहरामध्ये ते सुरू केलेलं आहे. कोणते राज्य अनोळखी मृतदेहाच्या ओळखीसाठी DNA डेटाबेस तयार करणारे पहिले राज्य बनले आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिमाचल प्रदेश हे राज्य बनलेले आहे. पुढचा प्रश्न, नागरी सेवा दिन केव्हा साजरा करण्यात येतो? नागरी सेवा दिन 21 एप्रिल रोजी साजरा करण्यात येतो. पहिला नागरी सेवा दिन कधी साजरा करण्यात आलेला होता? 2016 पासून नागरी सेवा दिन साजरा करण्यात येतो. नागरी सेवा दिन जो आहे तो या दिवशी जे नागरी सेवेमध्ये असतात त्यांचा सत्कार करण्यात येतो त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी. पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेचे अनावरण कोणत्या राज्याने केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे तेलंगणा या राज्याने केलेले आहे. ही मूर्ती जी आहे 125 फूट इतकी उंच आहे आणि भारतातील ही सर्वाधिक उंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असल्याचा दावा यांनी केलेला आहे. यासोबतच तेलंगणा सरकारने हे राज्य सचिवालय जे असते राज्य सचिवालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतात प्रथमच पाण्याखाली अंडरवॉटर मेट्रोची सुरुवात चाचणी कोणत्या शहरामध्ये घेण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे कोलकाता या शहरामध्ये पश्चिम बंगालमध्ये याची चाचणी घेण्यात आलेली आहे. एडीआरच्या म्हणजेच एडीआरच्या अहवालानुसार देशातील श्रीमंत मुख्यमंत्री कोण आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे जगनमोहन रेड्डी हे देशातील श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. 500 कोटी प्लस यांच्याकडे काय आहे? संपत्ती आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले आहे? तर तामिळनाडू याचं उत्तर आहे तामिळनाडू सरकारने ऑनलाईन जुगारावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केलेले आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच ट्रान्सजेंडर समुदायाला ओबीसीचा दर्जा दिलेला आहे? अदर बॅकवर्ड क्लासेस याचा दर्जा दिलेला आहे. तर मध्य प्रदेश सरकारने असा दर्जा ट्रान्सजेंडर समुदायाला दिलेला आहे. जगातील सर्वाधिक लांब बोगदा कोणता आहे? तर अटल रोहतांग बोगदा आहे. हा बोगदा हिमाचल प्रदेशमध्ये आहे. सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता बनला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भारत. भारत हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनलेला आहे. भारताचा 1 क्रमांक लागतो जगामध्ये सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या देशामध्ये आणि चीनचा 2रा क्रमांक लागतो. आता आपण हे जो रिपोर्ट होता संयुक्त राष्ट्राचा त्याच्याबद्दल माहिती पाहूया. हे रिपोर्ट कोण जाहीर करतो? तर संयुक्त राष्ट्राचा लोकसंख्या विभाग म्हणजे युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड यांच्यातर्फे हा रिपोर्ट जाहीर करण्यात येतो. याची सुरुवात 1969 मध्ये झाली. रिपोर्ट जाहीर केला त्याचा नाव काय आहे पहा, द स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023. याचा टायटल काय आहे या रिपोर्टचं? तर 8 बिलियन लाईव्स, इन्फिनाइट पॉसिबिलिटीज, द केस फॉर राईट चॉईसेस याचं हे शीर्षक आहे. युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश हा भारत देश बनलेला आहे. भारताची सध्याची पॉप्युलेशन किती झालेली आहे? 142 कोटी 86 लाखाच्या वर भारताची लोकसंख्या गेलेली आहे. थँक्यू. अशा पद्धतीने आपण 50 प्रश्न करंट अफेअर्सचे बघितलेले आहेत. अशाच पद्धतीच्या कंटेंटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.